नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या धक्काबुक्कीनंतर जिल्हाभरातील शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जातोय। आज समस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। शिवाय पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। बघूयात। जे गजानन उगले सोबत झालं ते संबंध जिल्हाभरातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे। जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होत्या आणि यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक शेतकरी आले होते, नागरिक आले होते। मात्र यावेळी पोलीस प्रशासनाकडून अनेक जणांना त्यांना भेटण्यासाठी मजाव करण्यात आला होता। अशातच एक शेतकरी गजानन उगले हे त्यांचं निवेदन घेऊन पंकजा मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते। यावेळी मात्र तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी त्यांच्याशी उच्चर घातल्याचं पाहायला मिळालं। ते व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालेत। त्या प्रकारानंतर आज शेतकरी संतप्त झाले। त्या शेतकऱ्यांनी या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासून आंदोलन सुरू केले। ज्या शेतकऱ्यासोबत जो प्रकार घडलाय ते शेतकरी गजानन उगले आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, नेमका त्या दिवशी प्रकार काय झाला हे सविस्तर सांगा जरा। मी सनदशीर मार्गाने पंकजा ताई यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यासाठी व त्याचबरोबर जो अतिवृष्टी अनुदानामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळेबाज अधिकाऱ्यावरती शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशा आणि त्यांची संपत्ती जप्त करावी यासाठी मी निवेदन द्यायला गेलो होतो। परंतु निवेदन द्यायचं बाजूलाच राहिलं आणि तिथल्या काही अधिकाऱ्यांना त्यांचे जे खाजगी बॉडीगार्ड असतील किंवा काही बाकी पोलीस कर्मचारी असतील यांचा मॉप मात्र त्या ठिकाणावरून ढकलत आला आणि मी खाली पडल्याच्या नंतर त्या मजूर अधिकाऱ्याने मात्र मला गचुंडीला धरलं, ओढत नेलं। वडल्याच्या नंतर देखील मला त्याने आरेरावीची भाषा केली। पोलीस प्रशासनाने हे सर्व चित्र पाहिलं आणि त्यावेळेस मात्र आजूबाजूला असणारे जे पत्रकार बांधव होते जिल्ह्यातले हे धावून आले। यांनी जेव्हा चित्रीकरण सुरू केलं आणि ते प्रश्न विचारत होते तर त्यांना देखील आरेरावीची भाषा केली। तुम्ही जास्त करत आहात, हे सर्व बंद करा असं तो पोलीस कर्मचारी पत्रकार बांधवाला देखील सांगत होता। तुमच्याकडे आक्षेपार्ह वस्तू होती असा दावा पोलिसांनी केलाय। कुठली वस्तू तुमच्या जवळ होती? पोलिसांनी तुमच्याकडून काय जप्त केलंय? पोलिसाला आक्षेपार्ह म्हणजे मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी त्यांनी झाडाझडती घ्यायला पाहिजे होती ना, बरोबर आहे। आता मी त्यांच्यापासून का बाजूला गेलो होतो का? त्यांनी मला नेलं कुठं? त्या तालुका पोलीस स्टेशनला नेलं, त्यानंतर त्यांनी मला SP ऑफिसला नेलं, तिथेही 200 पोलीस होते। मी स्वतः तंबाखू खातो, माझ्याकडे चुन्याचा डबा होता, तो त्यांना चुन्याचा डबा दिसला, बरोबर आहे। पंकजाताई अचानक आल्या कारण की तिथं काय कुठला असा प्रोटोकॉल नव्हता की पंकजाताई लगेच येणार इथं शेतकऱ्याचे निवेदन घेणार इथं। त्यांचे त्या बैठकीत संपल्या आणि त्या खाली येऊ लागल्या। मग त्यावेळेस मी ते निवेदन द्यायला त्या ठिकाणी गेलो होतो। माझ्या खिशामध्ये चुन्याचा डबा होता आणि तो हातामध्ये मी तंबाखू चोळत असताना तसंच राहिला। फक्त गैरसमज त्यांचा असा झाला की तो चुन्याचा डबा मला त्यांना द्यायचा होता किंवा त्यांच्या अंगावरती फेकायचा होता, असा तो एक गैरसमज या पोलीस प्रशासनाने केलेला आहे। मुळामध्ये सर्व खोट आहे। चुन्याची डबी जप्त केली पोलिसांनी तुमच्या ताब्यातून? ती पडली होती त्या दिवशी, माझ्या हातातलं निवेदन पडलं, माझ्या हातातली चुन्याची डबी पडली कारण की ते मोफत तेवढा ढकलत आलेला होता। आता तुम्ही आंदोलन करताय, काय प्रमुख मागणी तुमची? सगळी आमची प्रमुख मागणी आहे की ज्या PI ने संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जो अपमान केलेला आहे, आमच्या शेतकरी बांधवाची कॉलर धरली आहे, त्या PIचं तात्काळ निलंबन करावं, त्याला बडतर्फ करावं। तसेच आदरणीय पंकजाताई यांनी या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी आणि जर असं झालं नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही सर्व शेतकरी मुंबई येथे धडक देऊ।
एकंदरीतच पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचं निलंबन झालं पाहिजे, शिवाय पंकजा मुंडे ज्या पालकमंत्री आहेत त्यांनी संबंध शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, तशी मागणी आता इथे जमा झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. साहिल पाटील यांचं न्यूज जालना. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील टाटा सोलर प्लांट येथे चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या चोरट्याला येथील सुरक्षा रक्षकांनी पकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्या चोरट्याचा मृत्यू झाला असून उमराव देवराव काळे असं या मृत चोरट्याचं नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी 2 ते 3 संशयित आरोपी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमी चोरट्यास जालन्यातील शासकीय रुग्णालयात नेले असता यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. आयुष्यमान आरोग्य केंद्र पाणीवेस जालना येथील आरोग्य केंद्रास आयुक्त संतोष खांडेकर यांनी भेट देऊन केंद्राच्या समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी शहरातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. आज रोजी जालना येथे पाणीवेस परिसरामध्ये आयुष्यमान आरोग्य केंद्रास महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी अचानकपणे भेट देऊन केंद्राची पाहणी केली आणि अडीअडचणींसंदर्भात काही समस्या जाणून घेतल्यात. या आयुष्यमान आरोग्य केंद्रात 30 वर्षे वयोगटावरील सर्व रुग्णांची डायबिटीज तपासणी, हायपरटेन्शन तपासणी, गरोदर माता आरोग्य तपासणी, रक्तगटाच्या विविध तपासण्या अशा विविध प्रकारच्या तपासण्या या केंद्रावर केल्या जातात. आज रोजी आयुक्त यांनी विविध विभागांची पाहणी करून येथील काही छोट्या मोठ्या समस्या जाणून घेतल्यात. या केंद्रावर पाण्याची समस्या असून येथील बोर दुरुस्ती करण्यात येणार आहे. औषधांची कमतरता आहे. आरोग्य केंद्रातील काही छोट्या मोठ्या दुरुस्त्या आहेत. या सर्व समस्या आयुक्त यांनी जाणून घेतल्यात आणि लगेचच त्या दुरुस्त करून उपाययोजना करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या गेल्या आहेत. या तपासणी दौऱ्यामध्ये आयुक्त संतोष खांडेकर, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, डॉक्टर संगीता देशमुख, डॉक्टर रामकृष्ण गौल, डॉक्टर प्रियंका बोचरे, मंगल बनसोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. मला आपलं नाव सांगा आणि आयुष्यमान केंद्र जे काय पाणीवेस इथं स्वतः आयुक्त खांडेकर साहेब आले होते आणि त्यांनी व्हिजिट दिली, सर्व विभागाची पाहणी केली. काय समस्या त्याने जाणून घेतल्यात आणि आपल्या काय समस्या आहेत? आज माननीय संतोष खांडेकर आयुक्त सर आले होते. त्यांनी पूर्ण दवाखान्याची आमची तपासणी केलेली आहे. तर इथं आमचं सगळं या दवाखान्यामध्ये पेशंट भरपूर येतात. त्यांच्या आम्ही सर्व प्रकारच्या म्हणजे 30 वर्षावरील सर्व रुग्णांच्या आम्ही सर्व प्रकारच्या तपासण्या करतो. त्यांना जे आवश्यक आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, त्यांचं सर्व तपासण्या करतो आणि HLL मार्फत आपल्याकडं ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो. त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये CBC आहे, HbA1c आहे, म्हणजे जे की आपल्याला डायबिटीजची डायग्नोसिस होतं आणि नंतर लिपिड प्रोफाईल, LFT, KFT, थायरॉइड प्रोफाईल या सर्व तपासण्या आम्ही करून घेतो. आणि जे 60 वर्षाच्या वरील व्यक्ती आहेत त्यांच्या पण आम्ही सर्व प्रकारच्या तपासण्या आणि त्यांचं डायग्नोसिस TBचं स्क्रीनिंग करून घेतो. तर सरांनी ह्या सर्व पाहणी केली आणि आमच्या ज्या समस्या आहेत, जसं बोरला आमच्या पाणी नाही आहेत, तर सरांनी ते तात्काळ त्यांचं नियोजन करून त्याचं आम्हाला त्याचं पाण्याची योजना करून देणार आहेत. आणि बाकीचे जे औषधाची कमतरता आहे त्यासाठी पण सर तत्पर आहेत ते काम करून घेण्यासाठी. आणि जे दुरुस्तीची कामं आहेत जसं की खिडक्या ते सर सगळं आम्हाला करून देणार आहेत. तर सरांचे आमचे खूप खूप धन्यवाद. किती दररोज पेशंट वगैरे येतात आपल्याकडे? आमच्याकडे जवळपास 40 ते 50ची OPD आहे. काय नाव आपलं? मी डॉक्टर संगीता राजे देशमुख. मंत्री संजय शिरसाट मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अंतरवाली सराटी येथे शिरसाट पोहोचले. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याची उत्सुकता लागली. काही वेळापूर्वी शिरसाट हे अंतरवाली सराटीत पोहोचले असून त्यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. गावाजवळील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झालाय. जाफराबाद तालुक्यातील देवगाव देवी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. 10 वर्षीय कुणाल खरात आणि 9 वर्षीय युवराज खरात अशी मयत झालेल्या चुलत भावांची नावे आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे आज जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शाळा प्रवेश महोत्सव साजरा करण्यात आलाय। त्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त नंदा गायकवाड आणि सर्व सन्माननीय सहाय्यक आयुक्त, लेखा अधिकारी आणि सर्व विभागाचे प्रमुख यांनी महानगरपालिकेच्या विविध शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्रवेशाचा महोत्सव साजरा केलाय। त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त संतोष खांडेकर यांनी नागेवाडी मनपा शाळा येथे जाऊन विद्यार्थ्यांचे रथामध्ये मिरवणूक काढली। प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ, कंपास बॉक्स, वॉटर बॉटल, मिठाई, शाळेची बॅग आणि ड्रेस त्यासोबतच पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आलं। त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी मुरगी तलाव शाळेस भेट देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे स्वागत केलं। त्यावेळी त्यांनी प्रथम येणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन स्वागत केलं। चंदनसिरा येथील शाळेमध्ये आयुक्त नंदा गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक, वॉटर बॉटल, मिठाईंचे बॉक्स देऊन स्वागत करण्यात आलं। महानगरपालिका शाळेतील मुलांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळांमध्ये सुविधा निर्माण करणे, शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, त्यासोबतच सुरक्षितता निर्माण करणे, चांगले शिक्षण देणे आणि शाळेची उपस्थिती वाढवण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी करणे, ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने ही सर्व पावले उचलली जात असल्याचं महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितलं। आयोजित या नागेवाडी शाळेच्या प्रवेशोत्सव दिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी आयुक्त संतोष खांडेकर, सहआयुक्त केशव कानपुडे, कर अधिकारी राजेश कुर्लिये, नागेवाडी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी त्याचबरोबर नागेवाडी गावातील नागरिकांची ही विशेष उपस्थिती होती। शाळा प्रवेश महोत्सव साजरा केला जातोय, काय सांगा? यावर्षी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि आपण महानगरपालिकेच्या स्तरावरून पण आपल्या शाळेचा पहिला दिवस प्रत्येक शाळेमध्ये जे माननीय जिल्हाधिकारी, SP, जिल्हा परिषद CO, महापालिका आयुक्त यांच्यापासून सर्वच अधिकारी प्रत्येक शाळेवर आज मुलांचं स्वागत करण्यासाठी गेलेले। तसा तो शासनाचाही प्रोग्राम आहे आणि महापालिकेच्या वतीने गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतो। ह्याचा उद्देश हाच आहे की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत या शाळांमधलं मुलांची पटसंख्या आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। ती वाढवण्यासाठी दोन गोष्टीवर विशेषतः महापालिकेच्या वतीने आम्ही भर देतो। तिथल्या सुविधा करणं, मुलांना चांगलं शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी परिसर आणि त्याची सुरक्षितता हे निर्माण करणं आणि त्याचबरोबर चांगलं शिक्षण देणं आणि उपस्थिती वाढण्यासाठी ज्या आवश्यक त्या गोष्टी आहेत, जसं आज आम्ही शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं, त्याचबरोबर मुलांना पाण्याची बॉटल उपलब्ध करून दिली, जिल्हा परिषदेमार्फत जे युनिफॉर्म मुलींसाठी अवेलेबल करून देण्यात आले होते त्यांचंही वाटप करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे एक शिक्षणाविषयीचं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करून जास्तीत जास्त ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण यामार्फत उपलब्ध व्हावं, दिलं जावं, यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत अंकुश सर इन्स्टिट्यूटने गेल्या 7 वर्षातील स्वतःचाच रेकॉर्ड तोडत नवा कीर्तिमान प्रस्थापित करून जालन्याच्या शिरपेताच मानाचा तुरा रोवला आहे। आर्या तिडके ही विद्यार्थिनी 99.49% मिळवून टॉपर ठरली असून अंकुश इन्स्टिट्यूटने मागील 7 वर्षात परीक्षेत 11,000 ऑल इंडिया रँक आणि कानपूरमध्ये प्रवेश घेऊन देश पातळीवर जालन्याचा झेंडा फडकावला आहे। 14 जून रोजी नीट परीक्षेचे निकाल जाहीर झाले। त्यात अंकुश सरांच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केलेले आहे। नीट त्याप्रमाणेच JEE मध्ये अव्वल आल्याचं अंकुश सर इन्स्टिट्यूट निकालाच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षांपासून दाखवण्यात येत आहे। JEE ॲडव्हान्स परीक्षेत PWD SC वर्गातून देशात चौथा आलेला पवन धामुले याला देशातील टॉप IIT कानपूर या संस्थेमध्ये कम्प्युटर सायन्स ही बॅच मिळाली आहे। 7 वर्षात प्रथमच अंकुश सर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याला देशातील सर्वच IIT संस्थेत कम्प्युटर सायन्स मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे। यावर्षी नीटप्रमाणेच IIT मध्येही अंकुश सर इन्स्टिट्यूटने देशपातळीवरील उमटवलेली छाप म्हणजे जालनेकरांच्या विश्वासाला अधिक बळकटी देणारी आहे। प्रमाणात यशाला गवसणी घालून अंकुश सरांचा आणि पालकांचा विश्वास सार्थ ठरलाय। दरवर्षी अंकुश सर इन्स्टिट्यूट स्वतःचेच रेकॉर्ड तोडून नवा रेकॉर्ड बनवतात। यावर्षीचा निकाल ऐतिहासिक ठरला असून 7 वर्षांचा उच्चांक आहे। याचे कारण म्हणजे प्रथमच अंकुश सरांचा विद्यार्थी 11,000च्या आत ऑल इंडिया रँक व कानपूरमध्ये प्रवेश त्याला मिळालेला आहे।
गुणांच्या ओलांडलेला टप्पा ही यशाची उंचावत असलेली कमान असून जालन्यामध्ये राहून डॉक्टर घडवण्याच्या अंकुश सरांच्या स्वप्नाला नवीन पंख देणारी बाब आहे. आम्ही दरवर्षी आमचेच रेकॉर्ड तोडत असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संचालक अंकुश सर यांनी दिली आहे. नमस्कार, माझं नाव आर्या अविनाश तिडके आहे. माझा नीट UG 2025मध्ये AIR 10,951 आला आहे. मी अंकुश सर प्रीमियर इन्स्टिट्यूट इथे क्लास केले होते 2 वर्ष 11वी आणि 12वी. त्यामुळे माझे फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झाले. मी खूप आभारी आहे. माझे घरचे, माझे पालक, माझे पूर्ण परिवार, अंकुश सर आणि त्यांची टीम यांनी मला खूप मनापूर्ण सपोर्ट केला आहे. त्यामुळेच मला एवढे यश भेटले आहे. 11वीमध्ये मला सुरुवातीला फार भीती वाटत होती की नीट ही किती मोठी परीक्षा असते, यामध्ये किती लाखो मुलं बसतात आणि याच्यात आपले कशी निवड होईल. तर अंकुश सरांना मी भेटले होते. याबद्दल अंकुश सरांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं की एवढी घाबरायची गरज नाही आणि त्यांनी मला 11वी आणि 12वीमध्ये पूर्ण गायडन्स केलं. त्यांच्या गायडन्समुळंच मी भरपूर पेपर सॉल्व करत होते, पेपर ॲनालिसिस करत होते. लास्टच्या 2 महिन्यामध्ये खूप मॉक टेस्ट दिले आणि मॉक टेस्टचा खूप फायदा होतो. मॉक टेस्ट म्हणजे त्यांनी आपला स्कोर फार इम्प्रूव्ह होतं. मी शेवटच्या 2 महिन्यामध्ये 50+ मॉक टेस्ट दिले होते. भरपूर मॉक टेस्टनी माझे भरपूर क्वेश्चनची ॲक्युरेसी वाढली, स्पीड वाढली आणि नीटमध्ये मला सगळे क्वेश्चन टॅकल करण्याची लवकर टाईम मॅनेजमेंट झाला. धन्यवाद. जी मुलगी ही 11वीपासून अंकुश सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लासेसला आहे. मागच्या वेळेस तिला 603 मार्क आले होते, तर ती थोडी याच्यामध्ये गेली होती, पण सरांनी तिचा आत्मविश्वास वाढवला. यावर्षी नंतर मग तिला रिपीट केल्यानंतर आज तिला 516 मार्क्स आले. तर या सर्व याचं श्रेय हे अंकुश सरांना जातं, कारण की त्यांनी वेळोवेळी मुलींना जे प्रोत्साहन दिलं आणि एवढंच नाही तर रात्री 12-12 वाजेपर्यंत ते स्वतः म्हणजे एका संस्थेचा संचालक असतानासुद्धा त्यांनी एवढं मोलाचं सहकार्य केलं की खूप केलं. दरवर्षी 200 मुलांना फ्री शिक्षण देऊन एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक खूप उत्कृष्ट काम ते करतात. ते कामच करत नाही, पैशाला त्यांनी कधीही महत्त्व दिलं नाही आहे. फक्त आपल्या क्लासेसचे विद्यार्थी हे जास्तीत जास्त गुणवंत कसे होतील आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे सर्व अंकुश सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांच्यासारखे क्लास कुठे नसेल असं मला वाटतं, कारण की एवढी काळजी. रात्री 12 वाजता आम्ही मुलींना न्यायला यायचो, तोपर्यंत सर एका संचालक असतानासुद्धा त्या ठिकाणी मुलांसाठी थांबलेलेच असायचे. प्रत्येक मुलांचा दर दिवशी ते की आज काय केलं फॉलोअप घ्यायचे, आत्मविश्वास वाढवायचे. त्यामुळंच हे यश आज श्रावणीला मिळू शकलेलं आहे आणि त्याबद्दल मी अंकुश सरांचं खूप खूप आभार मानतो. मेरा नाम सादिया नाम शेख सलीम है. मैं अंकुश सर के पास 11th से हूँ, 11th 12th और रिपीटर तीनों में. और सबसे ज़्यादा प्राउड मोमेंट ये लगता है कि अंकुश सर ने मुझे स्कीम में पढ़ने की एक वो दी है. वो बहुत बड़ा सपोर्ट है मेरे लिए. अगर सर का वो सपोर्ट नहीं रहता तो शायद आज मेरा नीट नहीं होता था. मैं सर का बहुत थैंक यू करती हूँ कि सर ने बहुत सपोर्ट करे अभी तक. और क्लास में भी कभी डाउट्स वो रहते थे, सर डाउट्स वो सब लेते. रात में 12 बजे तक सर हमारे साथ रहते. 12 बजे तक सब बच्चों के लिए जागते सर का बहुत थँक्यू. मी अंकुश सर, जालन्यामध्ये अंकुश सर इन्स्टिट्यूट नावाचं माझं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये नीट आणि जेईची कोचिंग आम्ही रन करतो. 2019पासून ते 2024पर्यंत आजपर्यंत पाहिलं तर 2025मध्ये सर्वात मोठा रिझल्ट आमचा यावर्षी आलेला आहे. त्याचं कारण हे आहे की जर जेईचा विचार केला तर पहिल्यांदा असं झालं की जालन्याच्या इतिहासामध्ये की जालन्याचा विद्यार्थी जालन्यामध्ये शिकून IIT कानपूर या इन्स्टिट्यूटला कम्प्युटर सायन्ससाठी त्याचं सिलेक्शन झालं, पवन धामुने नावाच्या स्टुडंटचं. आणि नीटची जर गोष्ट केली तर पहिल्यांदा असं झालं की मागच्या 7 वर्षामध्ये जालन्याचा विद्यार्थी जालन्यामध्ये शिकून 11,000च्या मध्ये ऑल इंडिया रँक आलेला आहे. आणि यावर्षी इन्स्टिट्यूटचे कमीत कमी 19 स्टुडंट MBBSला लागणार. रिझल्टचा समरी चार्ट सांगायचं म्हणजे 500च्या वर 6 विद्यार्थी आहेत, 450च्या वर 19 स्टुडंट आहेत
आणि 400च्या वर 31 स्टुडंट आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर आम्ही जर पाहिलं मागं वळून तर आम्ही आमचेच रेकॉर्ड दरवर्षी तोडायला. मागच्या 7 वर्षामध्ये 13 विद्यार्थी IIT क्वालिफाय झाले होते. यावर्षी एकाच वर्षामध्ये 36 विद्यार्थी JEE ॲडव्हान्स क्वालिफाय झाले. म्हणजे डे बाय डे जर विचार केला तर आम्ही जालन्यामध्ये राहून खूप छान वर्क करतो. रिझल्टवरून मला एवढंच सांगता येईल, जर तुम्ही जालन्याचा सर्वे केला तर असं नाही झालं की जालन्याचा विद्यार्थी जालन्याच्या बाहेर जाऊन त्याने 600+ रिझल्ट काढलेला आहे. म्हणजे आज आम्ही जालन्यामध्ये राहून त्या लेवलचे रिझल्ट द्यायलात जे जालन्याचा विद्यार्थी बाहेर जाऊन जो रिझल्ट देऊ शकत नाही त्याच्यापेक्षा बेस्ट रिझल्ट आम्ही जालन्यात राहून देत आहोत. त्यामुळे सांगणं एवढंच आहे की जालन्याच्या लोकांनी आपल्या लेकराला जालन्यामध्येच शिकवलं तर आपण बेस्ट ऑफ बेस्ट देऊ शकतो. बस, थँक्यू सो मच. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. दादा, हे बेस्ट कॉलेज आहे.
पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. Trust matters. Since 6 decades, JES College Jalna. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 96 23 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र,
राज्यशास्त्र, लोकप्रशासन, M.Com, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.